आणि एक मोठी बातमी समोर येतेय। समलैंगिक संबंधाला नकार दिल्यानं एका तरुणाची त्याच्याच 2 अल्पवयीन मित्रांनी हत्या केली आहे। सांगलीच्या आरग परिसरामध्ये ही घटना घडली आहे। तलावामध्ये अर्धनग्न अवस्थेमध्ये तरुणाचा मृतदेह सापडलाय। मृत तरुण आणि त्याचे 2 मित्र बेळंगी इथे कार्यक्रमासाठी गेलेले होते आणि तिथून परतत असताना मृत तरुणाला समलैंगिक संबंध ठेवण्याबाबत जबरदस्ती करण्यात आली। तरुणानं याला नकार दिला आणि त्यामुळे दारूच्या नशेत असलेल्या त्याच्याच अल्पवयीन मित्रांनी तरुणाला बेदम मारहाण केली। तलावातल्या पाण्यात बुडवून त्याचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत फेकून दिला। या प्रकरणी 2 आरोपींना आता ताब्यात घेण्यात आलंय। अतिशय घृणास्पद अशी ही घटना घडलेली आहे सांगलीमध्ये। समलैंगिक संबंधाला नकार दिल्यानं एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्याच्याच 2 मित्रांनी त्याची हत्या केलेली आहे। तसंच दारूच्या नशेमध्ये त्यांनी त्याला बेदम मारहाणही केली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह तळ्यात फेकून दिलाय। सदर जो बेपत्ता सुजल बाजीराव पाटील आहे त्याला एका कार्यक्रमात बेळंकी ते घेऊन गेले होते। तिथे त्यांनी मद्यपान केलं आणि तिथून ते परत आरगला आले होते आणि आरग येथील तलावाजवळ यातील जो एक अल्पवयीन त्याचा मित्र आहे त्याने त्याच्याशी समलिंगी संबंध करण्याचा प्रयत्न केला। त्यास त्याने विरोध केला असता त्याच्याशी झटापट करून त्याला लाथाबुक्क्याने मारहाण केली आणि त्याच तलावामध्ये आरग येथील तलावामध्ये त्याला पाण्यामध्ये बुडवून 2 अल्पवयीन त्याच्या मित्राने त्याचा खून केल्याचं निष्पन्न झालेलं आहे।